नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या तलाठी भरतीच्या तयारीमध्ये आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉमनवेल्थ गेम्स 2026 शी संबंधित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, खेळाडू, सुवर्णपदक विजेते, विक्रम, महत्त्वाची तथ्ये आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. हा टॉपिक अजिबात स्किप करू नका, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये करंट अफेअर्स आणि स्पोर्ट्समधून प्रश्न विचारले जातात आणि कॉमनवेल्थ गेम्स 2026 हा परीक्षेसाठी अत्यंत IMP म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या व्हिडिओमध्ये मी या विषयाशी संबंधित महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न व्यवस्थित कव्हर केले आहेत. त्यामुळे एकही प्रश्न किंवा महत्त्वाचा पॉईंट चुकवू नका. तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजचा महत्त्वाच्या विषयाला. प्रश्न क्रमांक पहिला, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर ह्याचे आयोजन कोठे झाले होते? तर ग्लासगो. पर्याय क्रमांक ब हे त्याचे योग्य उत्तर आहे, ग्लासगो. 2026च्या कॉमनवेल्थ गेमचे आयोजन ग्लासगो, स्कॉटलंड येथे करण्यात आले. स्पर्धा किती 23 जुलै ते 2 ऑगस्टच्या दरम्यान पार पडली आहे. प्रश्न क्रमांक 2, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या कालावधीत झाली? आताच मी सांगितलं कुठला कालावधी झालेला आहे, 23 जुलै ते 2 ऑगस्ट. पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर हे कुठं झाले? ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्स स्कॉटलंड येथे 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण किती देश सहभागी झाले आहेत? तर किती देश सहभागी झालेत? पर्याय बघा किती आहेत, 64, 70, 74, 78. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क 74. तर ग्लासगो 2026 मध्ये 74 देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 4, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती क्रीडा प्रकारांचा समावेश होता? तर पर्याय बघा 8, 10, 16, 14. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1, 16. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 16 प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 5, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदक तालिकेत कोणते स्थान मिळवले? तर कुठले स्थान भेटले आहे आपल्याला? दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे. तर आपल्याला पर्याय क्रमांक क म्हणजे चौथे स्थान भेटले आहे भारताला या स्पर्धेमध्ये, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये. तर भारताने एकूण किती 39 पदकासह चौथे स्थान मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर किती पदके जिंकली? आताच आपण सांगितलेलं आहे, क पर्याय बरोबर आहे. 39 पदके भारताने जिंकून चौथा क्रमांक पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? ह्याच्या अगोदर काय विचारलं होतं? किती पदके टोटल, आणि हे तर फक्त काय विचारलंय, स्पेसिफिक कुठलं विचारलंय? गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदके किती जिंकली होती भारताने आउट ऑफ 39. तर किती जिंकलेली आहेत? पर्याय क्रमांक क म्हणजे 13 सुवर्ण पदके भारताने जिंकलेली आहेत या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत. प्रश्न क्रमांक 8, भारताने 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती रौप्य पदके जिंकली आहेत? मग आता त्यांनी काय विचारलेलं आहे? सुवर्ण पदके. आता हे रौप्य पदके. तर रौप्य पदके किती आहेत? 15, 17. ऑप्शन बघा कुठले कुठले आहेत? 19, 21. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक ब 17. तर 17 रौप्य पदके भारताने या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघू आपण, भारताने 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती कांस्य पदके जिंकलेली आहेत? तर कांस्य पदके किती आहेत? पर्याय क्रमांक बघा 7, 8, 9, 10. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 9. तर भारताने 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 9 कांस्य पदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 10, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या पदकात किती खेळाडू होते टोटल? तर पर्याय बघा 114, 120, 124, 128. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर याच्या पर्यायामध्ये थोडे मिस्टेक झालेले आहे, तर इथं एक ऍड करू आपण. तर टोटल किती आहेत? 125. पर्याय क्रमांक हे त्याचे योग्य उत्तर आहे. टोटल 125 आपले भारतीय खेळाडू त्याच्यामध्ये काय झाले, पदकात सामील झाले होते, म्हणून 125 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय पदकात पुरुष खेळाडू किती होते? 125 पैकी भारतीय पदकात पुरुष खेळाडू किती होते? तर पर्याय ह्याच्यामध्ये तर 77 होते. पर्याय क्रमांक ब मध्ये थोडं मिस्टेक झालेली आहे, तर इथं 77. तर किती होते? 77. भारतीय पदकात पुरुष खेळाडू किती होते? 77 म्हणजे 77 खेळाडू पुरुष खेळाडू होते. आणि प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतीय पदकात महिला खेळाडू किती होत्या? तर महिला खेळाडू किती होता असं विचारलेलं आहे. तर महिला खेळाडू किती होत्या? 48 होत्या. ह्या ऑप्शनमध्ये दिलेलं नाही, पण महिला खेळाडू होत्या 48 आउट ऑफ 125. लेडीज किती होते? 48 खेळाडू महिला खेळाडू त्या ह्याच्यात सामील झालेल्या होत्या, म्हणून पर्याय क्रमांक ह्याच्यामध्ये आलेला नाही, पण 48 खेळाडू महिला खेळाडू होत्या, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 13, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर पर्याय बघा काय, अस्मिता डे, त्याच्यानंतर मीराबाई चानू, त्याच्यानंतर अरुंधती चौधरी, त्याच्यानंतर साक्षी चौधरी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? मीराबाई चानू. पर्याय क्रमांक ब हे त्याचे योग्य उत्तर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण, नीट लक्ष देऊन क्वेश्चन तुम्ही रीड करा. पहिले सुवर्ण पदक म्हणलेले आहे त्यांनी. तर पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिंकलेले आहे.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघू आपण काय, मीराबाई चानू यांनी कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे? तर कुठल्या खेळामध्ये त्यांनी जिंकलेलं आपल्या सगळ्यांना माहित आहे. मीराबाई चानू म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक हे त्याचे योग्य उत्तर आहे वेट लिफ्टिंग. तर या भारताच्या आघाडीच्या वेट लिफ्टर आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये ग्लास्को 2026 मध्ये वेट लिफ्टिंग मध्ये काय केलेलं आहे? सुवर्णपदक मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15, मीराबाई चानू यांनी कोणत्या वजन गटात सुवर्णपदक जिंकले? किती वजन गटात? 48 किलो, 55 किलो, 59 किलो, 64 किलो. तर पर्याय क्रमांक हे त्याचे योग्य उत्तर आहे 48 किलो. त्यांनी महिलांच्या 48 किलो वेट लिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 16, मीराबाई चानू यांचे ग्लास्को 2026 मध्ये सुवर्णपदक कोणते विशेष यश ठरले आहे? त्यांनी जिंकलेलं आहे सुवर्णपदक 48 किलो वजनी गटात. पण त्याचे विशेष काय आहे, वैशिष्ट्य काय आहे त्याचे? तर पर्याय क्रमांक मध्ये काय, पहिले कॉमनवेल्थ गेम्स पदक. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 तिसरे सलग कॉमनवेल्थ गेम्स विजेतेपद. पर्याय क्रमांक पहिले ऑलिम्पिक पदक. पर्याय क्रमांक पहिले आशियाई क्रीडा पदक. तर आपल्या सर्वांना माहित आहे, आपण पेपरमध्ये वाचलं आहे की मीराबाई चानू यांचे काय सलग तिसरे कॉमनवेल्थ गेमचे विजेतेपद होते सुवर्णपदक. तर ग्लास्को मधील जे विजयाने काय झालेलं आहे, मीराबाई चानू यांचे सलग तिसरे जे गेम टायटल आहे ते पूर्ण झालेलं आहे, सुवर्णपदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17, भारताचा पहिला एबल बॉडीड मेडलिस्ट कोण ठरला? तर पर्याय बघा कुठले दिले, मीराबाई चानू, ऋषिकांता सिंग, मोंथी पांडी राजा आणि नीरज चोप्रा. तर ह्याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक ऋषिकांता सिंग. तर ऋषिकांता सिंग यांनी पुरुषांच्या 60 किलो वेट लिफ्टिंग मध्ये रौप्य पदक जिंकले आणि ते ग्लास्को 2026 मधील भारताचे पहिले एबल बॉडीड मेडलिस्ट ठरले. तर त्यांनी स्नॅच मध्ये नवीन कॉमनवेल्थ गेम्स रेकॉर्ड देखील केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, ऋषिकांता सिंग यांनी कोणत्या वजन गटात रौप्य पदक जिंकलेले आहे? तर इथं वजन गट विचारलेला आहे. वजन गटांचे ऑप्शन बघा, 55 किलो, 60 किलो, त्याच्यानंतर 65 किलो आणि 71 किलो. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 60 किलो. तर त्यांनी ऋषिकांता सिंग यांनी पुरुषांच्या 60 किलो वेट लिफ्टिंग प्रकारात काय केलेलं आहे? रौप्य पदक मिळवलेले आहे. तर तुम्ही वजन गट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानंतर कुठलं पदक जिंकलेलं आहे आणि कुठल्या खेळामध्ये, तर हे सर्व आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती हमखास प्रश्न येणार आहेत तलाठी भरतीसाठी, तर ह्याची तयारी करा. प्रश्न क्रमांक 19, ऋषिकांता सिंग यांनी कोणता विक्रम केलेला आहे? आता त्यांनी पण एक विक्रम केला, जसं मीराबाई चानू यांनी सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून विक्रम केलाय, तसाच ऋषिकांता सिंग यांनी कोणता विक्रम केलेला आहे? तर काय, क्लीन अँड जर्क मध्ये ऑलिम्पिक रेकॉर्ड, स्नॅच मध्ये कॉमनवेल्थ गेम्स रेकॉर्ड, टोटल लिफ्ट मध्ये ऑलिम्पिक रेकॉर्ड आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सर्वाधिक वजन उचलण्याचा रेकॉर्ड. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक स्नॅच मध्ये कॉमनवेल्थ गेम्स रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे, नोंदवलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, मुंथी पांडी राजा यांनी कोणते पदक जिंकले? तर या खेळाडूने कुठले पदक जिंकले असं विचारलेलं आहे. तर कुठलाही सुवर्ण, रौप्य, कांस्य कोणतेही पदक नाही. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक रौप्य पदक. मुथुपांडी राजा यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे. तर कशामध्ये? 65 किलोच्या वेट लिफ्टिंग मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? रौप्य पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक सुवर्ण पदके कोणत्या खेळाडूने मिळवून दिलेली आहेत किंवा कोणत्या खेळाने मिळवून दिलेली आहेत? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक सुवर्ण पदके कुठल्या खेळाने मिळवून दिलेली आहेत? पर्याय बघा कुठला आहे? वेट लिफ्टिंग, जुडो आणि बॉक्सिंग, ॲथलेटिक्स. तर पर्याय क्रमांक हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर बॉक्सिंग मध्ये भारताने जवळजवळ 10 पदके आणि त्यापैकी 7 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. त्यामुळे बॉक्सिंग हा भारताचा सर्वाधिक यशस्वी खेळ ठरलेला आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये. तर हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22, भारतीय बॉक्सर्सनी ग्लास्को 2026 मध्ये एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर आताच मी सांगितलेलं आहे, पर्याय क्रमांक हे त्याचे योग्य उत्तर आहे. टोटल 10 पदके त्यांनी जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 23, भारतीय बॉक्सरने किती सुवर्ण पदके जिंकली 10 पैकी? तर मी आता सांगितले 5, 6, 7. पर्याय क्रमांक हे त्याचे योग्य उत्तर आहे 7 सुवर्ण पदके. 10 पदकांपैकी 7 सुवर्ण पदके बॉक्सर खेळाडूंनी जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 25, महिलांच्या 70 किलो बॉक्सिंग मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? कुठल्या वजन गटामध्ये? महिलांच्या 70 किलो बॉक्सिंग गटामध्ये. तर भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? पर्याय बघा कुठले आहेत? त्याचे पर्याय आहेत साक्षी चौधरी, अरुंधती चौधरी, प्रीती पवार आणि लवलीना बारगोहेन. तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक अरुंधती चौधरी. तर यांनी महिलांच्या 70 किलो बॉक्सिंग गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 बघू आपण. लवलीना बारगोहेन यांनी ग्लास्को 2026 मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे पर्याय बघा सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि पर्याय क्रमांक पदक मिळाले नाही. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक रौप्य. तर ऑलिम्पिक पदक विजेती लेना बारगोहेन यांनी ग्लास्को 2026 मध्ये बॉक्सिंग मध्ये कुठलं मिळालेलं आहे? रौप्य पदक मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 27, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताची पहिली जुडो सुवर्ण पदक विजेती कोण ठरलेली आहे? कशामध्ये? कुठल्या खेळामध्ये? तर जुडो मध्ये कुठली खेळाडू विजेती ठरलेली आहे सुवर्ण पदक? तर पर्याय बघा कुठले? साक्षी मलिक, अस्मिता डे, विनेश फोगाट आणि बबिता फोगाट. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक अस्मिता डे.
तर अस्मिता डे यांनी ग्लास्को 2026 मध्ये जुदोमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवला आणि त्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये जुदोचे सुवर्ण पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 28. अस्मिता डे यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर आत्ताच मी सांगितलेला आहे कुठला? पर्याय क्रमांक ब, जुदो. अस्मिता डे यांनी जुदो या खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 29. अस्मिता डे यांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर जुडोमध्ये आणखी कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर ह्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर पर्याय बघा कुठले दिले? तर हर्ष टोकस. इथं हे सरनेम चुकीचं झाले. तर हर्ष सिंग हे नाव आहे त्या खेळाडूचं, हर्ष सिंग. तर हर्ष सिंग यांनी काय केलेलं आहे? अस्मिता डे यांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर जुडोमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी भालाफेकमध्ये रौप्य पदक कोणी जिंकलेले आहे? कुठल्या खेळामध्ये भालाफेकमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कोणी रौप्य पदक जिंकलेले आहे असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर पर्याय बघा, नीरज चोप्रा, त्याच्यानंतर गुलवीर सिंग, तेजस्विन शंकर आणि यशवीर सिंग. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक अ, नीरज चोप्रा. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नीरज चोप्रा हा कुठल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? भालाफेक या खेळासाठी प्रसिद्ध आहे. तर ते हा भारताचा स्टार भालाफेकपटू आपण म्हणू शकतो, नीरज चोप्रा आहे आणि यांनी पुरुषांच्या या खेळामध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 31. नीरज चोप्राने ग्लास्को 2026 मध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकले? तर आपण आताच बघितलेला आहे गोळाफेक, भालाफेक, डिस्कस थ्रो आणि हॅमर थ्रो. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की तो भालाफेक या खेळामध्ये त्याचं नाव प्रसिद्ध आहे, नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 32. एकाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2 वैयक्तिक पदके जिंकणारा भारतीय ट्रॅक फील्ड खेळाडू कोण? तर काय विचारलं त्याने? एकाच गेममध्ये, कॉमनवेल्थ गेममध्ये 2 वैयक्तिक पदके जिंकणारा पहिला भारतीय एकाच गेममध्ये. तर आपल्याला त्याचं नाव बघायचं आहे, नीरज चोप्रा, गुलवीर सिंग, तेजस्विन शंकर, अविनाश साबळे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, गुलवीर सिंग. तर गुलवीर सिंगने काय केलं? मुसळधार पाऊस आणि ऊन पडत होते त्या ट्रॅकवरती. तर त्यांनी त्या पाऊस सुरू असताना त्यांनी काय केलेलं आहे? ग्लास्को गेम्समध्ये पुरुषांच्या 10,000 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले आणि 27 मिनिट 49 सेकंद या वेळेत खेळाच्या इतिहासात या स्पर्धेचे पदक जिंकणारा तो पहिला भारतीय बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 33. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे पहिले डिकॅथलॉन पदक कोणी जिंकलेलं आहे? कुठले पदक विचारले त्यांनी? डिकॅथलॉन पदक कोणी जिंकलेले आहे? तर त्याचा पर्याय बघा, नीरज चोप्रा, गुलवीर सिंग, तेजस्विन शंकर आणि यशवीर सिंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तेजस्विन शंकर. तर यांनी डिकॅथलॉनमध्ये भारताचे पहिले कॉमनवेल्थ गेम्स पदक मिळवले. ही भारताच्या ॲथलेटिक्समधील ऐतिहासिक कामगिरी ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 34 बघू आपण. तेजस्विन शंकर कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? कुठले विचारले? नाव काय त्या खेळाडूचं? तेजस्विन शंकर. हे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत असं विचारलेलं आहे. तर त्याचा आत्ताच आपण बघितलेला आहे काय? पर्याय क्रमांक अ, डिकॅथलॉन. त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघू आपण. ग्लास्को 2026 मध्ये भारताचे पहिले पदक कोणी जिंकले? आता अगोदर आपण कुठला प्रश्न बघितला? पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले असा आपण पहिल्यांदा अगोदर क्वेश्चन बघितला होता. तर पहिले सुवर्ण पदक जिंकले कोणी? मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये. पण ह्याच्यामध्ये काय विचारलं? पहिले पदक कोणी जिंकलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे काय? मीराबाई चानू, झांडू कुमार, नीरज चोप्रा आणि ऋषिकांता सिंग. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? झांडू कुमार. ह्याच्यामध्ये तुम्ही मिस्टेक करू नका. झांडू कुमार हे काय? पहिले पदक विजेते आहेत त्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि मीराबाई चानू ह्या पहिल्या सुवर्ण पदक विजेता आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही मिस्टेक करू नका, कन्फ्यूज होऊ नका ह्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 36 बघतोय आपण. झांडू कुमार यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात पदक मिळवले? पहिले पदक झांडू कुमार यांनी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय बघा कुठले आहेत? पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा पॉवर लिफ्टिंग, पॅरा स्विमिंग आणि पॅरा आर्चरी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पॅरा पॉवर लिफ्टिंग. पर्याय क्रमांक ब हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर झांडू कुमार यांनी पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळवलेले आहे आणि त्यांच्या पदकामुळे भारताचे ग्लास्को 2026 मधील पदक खाते उघडले गेलेले. ओपनिंग कोणी केलेलं आहे? तर झांडू कुमार यांनी केलेलं आहे. कुठल्या खेळामध्ये? पॅरा पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये. प्रश्न क्रमांक 37. भारतीय महिला खेळाडूंनी 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या 13 सुवर्ण पदापैकी किती सुवर्ण पदके जिंकली? आता आपल्याला सर्वांना माहिती आहे भारताला किती सुवर्ण पदके भेटलेली आहे? 13 ह्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये. त्या 13 पैकी महिलांनी किती जिंकलेले आहेत हे विचारलेले आहेत. त्याचं पर्याय बघा कुठलेले आहेत? 6, 7, 8, 9. तर त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 क 8. तर भारताच्या महिला खेळाडूंनी 13 पैकी 8 सुवर्ण पदके जिंकली आणि ही सुवर्ण पदके कशाला कुठल्या कुठल्या खेळाला मिळाली आहेत? बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, जुदो आणि पॅरा ॲथलेटिक्स या क्षेत्रात मिळालेली आहेत. प्रश्न क्रमांक 38. भारतीय महिला खेळाडूंनी कोणत्या 4 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदके जिंकली? तर आताच मी सांगितलेलं आहे. कुठले 4 प्रकार? बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, जुडो आणि पॅरा ॲथलेटिक्स या 4 खेळाडूंमध्ये सुवर्ण गोल्ड मेडल भेटलेले आहेत आपल्या महिला खेळाडूंना. प्रश्न क्रमांक 39. भारतीय महिला बॉक्सर्सनी ग्लास्को 2026 मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली? आता टोटल अगोदर विचारलं होतं टोटल सुवर्ण पदके किती? 8 जिंकलेली आहेत.
पण महिला बॉक्सर्स या खेळामध्ये बॉक्सिंग या खेळामध्ये किती पदके जिंकलेली आहे, कुठली पदके सुवर्ण पदके? तर पर्याय बघा कुठले 3, 4, 5, 6. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक क 5. तर 5 सुवर्ण पदके फक्त बॉक्सिंग या खेळामध्ये महिलांनी जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर पर्याय दिलेत बघा, मीराबाई चानू वेट लिफ्टिंग, अस्मिता डे बॉक्सिंग, नीरज चोप्रा जुडो आणि ड काय दिलेला सचिन सिवाच वेट लिफ्टिंग. तर याचं योग्य जोडी कुठली आहे आपल्या सर्वांना माहित आहे. पर्याय क्रमांक अ मीराबाई चानू कशाशी निगडीत आहे? वेट लिफ्टिंग या खेळाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी ओळखायचे बघा, नीरज चोप्रा भालाफेक, अस्मिता डे जुडो, तेजस्विन शंकर डिकॅथलॉन, मीराबाई चानू बॉक्सिंग. तर पर्याय क्रमांक ड हे काय अयोग्य जोडी आहे. मीराबाई चानू बॉक्सिंगशी रिलेटेड नाही. मीराबाई चानू या वेट लिफ्टिंग खेळाडू आहेत आणि त्या बॉक्सर या खेळाशी संबंधित नाहीत. प्रश्न क्रमांक 42 भारताच्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील एकूण 39 पदकांची योग्य विभागणी कोणती? तर टोटल 39 पदे आपल्याला भेटलेली आहेत. तर त्याची विभागणी कुठली योग्य आहे बघा. 13 सुवर्ण 17 रौप्य 9 कांस्य, 17 सुवर्ण 13 रौप्य 9 कांस्य, त्याच्यानंतर 13 सुवर्ण 9 रौप्य 17 कांस्य आणि 9 सुवर्ण 17 रौप्य 13 कांस्य. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक अ. तर 13 सुवर्ण पदके, 17 रौप्य पदके आणि 9 कांस्य पदके अशी त्याची विभागणी योग्य रीतीने केलेली आहे. तर ही भारताची टोटल मेडल आपल्याला भेटलेले आहेत. 13 गोल्ड मेडल, 17 सिल्वर आणि 9 काय ब्रॉन्झ मेडल, म्हणजे असे एकूण 40 मेडल आपल्याला त्या खेळामध्ये भेटलेले आहेत. प्रश्न क्रमांक 43 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले पदक कोणत्या रंगाचे होते? तर कुठल्या रंगाचे होते? सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि चौथे स्थान. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक क कांस्य पदक. तर झांडू कुमार यांनी पॅरा पॉवर लिफ्टिंग मध्ये कांस्य पदक जिंकून भारताचे पहिले पदक मिळवले. त्यानंतर ऋषिकांता सिंग यांनी रौप्य पदक मिळवले आणि मीराबाई चानू यांनी पहिले सुवर्ण पदक जिंकले. तर असा क्रम आहे, हा क्रम लक्षात ठेवा तुम्ही. प्रश्न क्रमांक 44 भारताचे ग्लास्को 2026 मधील पहिले सुवर्ण पदक कोणत्या खेळाडूने जिंकले? कोण आहे? पर्याय क्रमांक मीराबाई चानू यांनी काय केलेले? पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे वेट लिफ्टिंग या खेळामध्ये. प्रश्न क्रमांक 45 ग्लास्को 2026 मध्ये भारतासाठी सर्वाधिक सुवर्णपदके कोणत्या खेळात मिळाली? तर जुडो, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, ॲथलेटिक्स. तर आपल्या सर्वांना माहित आहे बॉक्सिंग या खेळामध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदके मिळालेली आहेत. तर किती मिळाले आहेत? बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदके मिळाली आहेत, जी भारताच्या 13 सुवर्ण पदकामध्ये सर्वाधिक आहेत. 7 सुवर्ण पदके मिळाली आहेत. प्रश्न क्रमांक 46 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने भारताचे पहिले जुडो सुवर्ण पदक जिंकले? तर हर्ष सिंग, अस्मिता डे, सचिन सिवाच, अरुंधती चौधरी. तर ह्याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक ब अस्मिता डे. तर अस्मिता डे या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या पहिल्या जुडो सुवर्ण पदक विजेते ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 47 ग्लास्को 2026 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर नीरज चोप्राचा जो भारताचा स्टार खेळाडू आहे ह्याच्यामध्ये भालाफेकमध्ये, तर त्याने किती जिंकलेले आहेत? कुठले पदक जिंकलेले आहेत? सुवर्ण, रौप्य, कांस्य. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 रौप्य पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणता खेळाडू ग्लास्को 2026 मधील भारतीय सुवर्ण पदक विजेता नाही? तर सुवर्ण पदक त्या खेळाडूला भेटलेले नाही. तर असे कुठले खेळाडू आहेत? मीराबाई चानू, अस्मिता डे, सचिन सिवाच, नीरज चोप्रा. तर ह्याचं पर्याय क्रमांक ड नीरज चोप्रा हे उत्तर आहे. तर नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. तर मीराबाई चानू, अस्मिता डे आणि सचिन सिवाच यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. त्यामुळे नीरज चोप्रा हे सुवर्ण पदक विजेते नाहीत. प्रश्न क्रमांक 49 भारताच्या ग्लास्को 2026 कामगिरीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पर्याय बघा कुठले दिले? भारताने 29 पदके जिंकली, भारताने 39 पदके जिंकली, भारताने 49 पदके जिंकली, भारताने 59 पदके जिंकली. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक ब भारताने 39 पदके जिंकलेली आहेत. भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण किती 39 पदके जिंकलेली आहेत. आता शेवटचा प्रश्न आपण बघतोय खालीलपैकी ग्लास्को 2026 बाबत योग्य क्रम कोणता? तर पर्याय बघा झांडू कुमार पहिले पदक, ऋषिकांता सिंग पहिले एबल बॉडीड पदक, मीराबाई चानू पहिले सुवर्ण पदक. तर दुसऱ्या पर्यायामध्ये काय दिलेलं? मीराबाई चानू पहिले पदक, तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय काय? नीरज चोप्रा पहिले पदक, चुकीचं आहे ते. त्याच्यानंतर ड मध्ये बघू अस्मिता डे पहिले पदक, तर हे काय चुकीचं आहे. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक अ झांडू कुमार यांनी पहिले पदक मिळवले आहे. त्याच्यानंतर ऋषिकांता सिंग यांनी पहिले एबल बॉडीड पदक आणि मीराबाई चानू यांनी पहिले सुवर्ण पदक. तर असा योग्य क्रम आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉमनवेल्थ गेम्स 2026 शी संबंधित सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या प्रश्नांची एकदा रिव्हिजन नक्की करा आणि शक्य असले ते प्रश्न स्वतःहून सोडवून पहा. तलाठी भरती 2026 मध्ये करंट अफेअर्स आणि स्पोर्ट्स मधून एकही प्रश्न तुम्ही असा सोडायचा नाही. म्हणून अशाच प्रकारे प्रत्येक महत्त्वाच्या टॉपिकची तयारी करा आणि आपल्या स्कोअरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा आणि आपल्या यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत राहा. ऑल दी बेस्ट.